संसाराले कसा टोचला गा काटा डोळ्यामध्ये उसळल्या रगताच्या लाटा जन्म दिधलेल्या पापाचं मन झालं गागोटा देवा अंधारल्या वाटा देवा शेवटपर्यंत बसलेल्या मायमाऊल्यांनो एक सुंदर गाणं सादर करतो मी या ठिकाणी। दोन बापांची कहाणी सांगणार आहे मी तुम्हाला। एक बाप ज्याच्या घरी तो तरुण आहे, त्याच्या घरी छोटीशी मुलगी जन्माला आली, त्याने तिला वाढवलं मोठं केलं, एक तो बाप। एक दुसरा बाप जो या बापाचा बाप आहे, तो म्हातारा झाला। आधी या तरुण बापाची कहाणी सांगतो। याच्या घरी एक सुंदर गोंडस मुलगी जन्माला आली, त्याने तिला लाडाने मोठं केलं, पण ती मोठी होता होता कधीतरी याला दारूचं व्यसन लागलं। याच्या एका वाईट मित्राची नजर त्या पोरीवर गेली, तो त्याच्या घरी येतो, त्याला पाच दारू पाजतो, याला बेहोश करतो आणि त्या कोवड्या मुलीवर बलात्कार करतो। या बलात्कारामध्ये त्या मुलीचा जीव जातो, पण हा बाप नावाचा बाप बेहोश करून असताना त्या पोरीचा आधाराची काठी बनू शकत नाही। मग का पितो आपण दारू? आणि अशा वेळेस त्या जन्म देणाऱ्या मायेनं काय करावं, काय आटापिटा करावा, ऐका। पोरीवर झाला बलात्कार, मनामध्ये उठल काहूर। पोरीवर झाला बलात्कार, मनामध्ये उठल काहूर। जीव गेला सरून पडलाय हो, मरून मिळाला बापाचा आधार। पोरी म्हणती जीव होता मायेचा गा मोठा, पोरीसाठी करते कशी आता पिता। जन्म दिधलेल्या बापाचं मन झालं गागोटा देवा अंधारल्या वाटा देवा वाटा देवा देवा अंधारल्या वाटा। माझ्या समोर बसलेल्या माझ्यासारख्या तमाम तरुणांना माझा एक प्रश्न आहे। आमचे मायबाप जर घरी म्हातारे असतील तर त्यांची आपल्याकडून काय अपेक्षा असेल? तुमचं सोनं नाणं चांदी मोटार बंगला गाडी हे त्यांना हवंय नको? त्यांना फक्त एकच विचारते, तुम्ही जर इथून बाहेरून आला तर ते बसून असलेले विचारा, बाबा जेवलास का गा, मा जेवलीस का, व बाबा तुला चष्मा घेऊन देऊ, मा तुला गोळ्या आणून देऊ। त्यांना साऱ्या दुनियेची दौलत मिळते, पण ज्या म्हाताऱ्या बापाचा मुलगा असा दारूच्या आहारी गेलेला असेल, दारूच्या व्यसनात लीन झालेला असेल, तो त्याच्या आधाराची काठी कशी बनेल? आणि म्हणून तो म्हातारा बाप त्या तरुण पोराला म्हणतो की तुझी बायको गेली, तुझी मुलगी गेली, तुझी घरदार गेलं, तुझी इज्जत गेली, तू ही जहराची पुडी खा, तू मर, मी जगेन इज्जतीने, मी जगेन। ऐका, देवा आता सारखं देवा आता सारखं हातामध्ये काही आपले कराची सरली माया संसार वाया दारून
लेकराची सरली माया संसार केला वाया दारुण व्यसना पायी घडला ह्यो तोटा बापानच दिला मरणाचा भेटा जन्म दिधलेल्या मन जाधल जागोटा देवा अंधारल्या वाटा कशा अंधारल्या वाटा अशा अंधारल्या वाटा अशा समस्त मायमावल्यांना मी तुमच्या झाडीपट्टीतील एक मूल तालुक्यात जन्माला आलेला एक कलाकार आहे, छोटासा कलाकार. माझी विनंती आहे मायबापांनो, असल्या व्यसनांपासून दूर राहा आणि आपल्या घरच्या आया बहिणीची काळजी घ्या.